जर ज्ञानच सर्वश्रेष्ठ असेल तर श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्ध करण्यास का सांगितले? जर ध्यान, नामस्मरण आणि आत्मज्ञान हेच अंतिम ध्येय असेल तर मग आपण रोजची नोकरी, व्यवसाय, संसार आणि कर्तव्य का करावे? हा प्रश्न आज फक्त तुमचा किंवा माझा नाही. हा प्रश्न सुमारे 5000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाने स्वतः भगवान श्रीकृष्णांना विचारला होता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्रीकृष्णांनी दिलेलं उत्तर आज आधुनिक मानसशास्त्र, न्यूरोसायन्स आणि मानवी मेंदूवरील संशोधनाशी अनेक बाबतीत सुसंगत वाटते. आज आपण गीतेच्या 3ऱ्या अध्यायातील कर्मयोग समजून घेणार आहोत. पण केवळ श्लोकांचा अर्थ नाही, तर एक सुंदर कथा, जीवनातील उदाहरणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत. चला आपण मनाने कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जाऊया, जिथे एक महान योद्धा आपल्या हातातील धनुष्य खाली सोडून बसला आहे आणि जगातील सर्वात महान संवाद सुरू होणार आहे. चला तर मग त्या संवादाला सुरुवात करूयात. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. समजा एका तरुणाने ठरवले, मला आयुष्यात फक्त ज्ञान मिळवायचे आहे. मी नोकरी करणार नाही, घरची जबाबदारी घेणार नाही, लोकांमध्ये मिसळणार नाही, मी फक्त ध्यान करणार. तुमच्या मते तो खरोखर ज्ञानी होईल का? की काही दिवसांनी त्याचे मनच त्याचा सर्वात मोठा शत्रू बनेल? थोडा विचार करा. बघा, विचार करण्यासाठी काही वेळ देत आहे. आता दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात की एका डॉक्टरने 10 वर्ष वैद्यकशास्त्राची पुस्तके वाचले, मानवी शरीराचा प्रत्येक अवयव पाठ केला, पण त्याने आयुष्यात एकही रुग्णावर उपचारच केला नाही. तर आपण त्याला खरा डॉक्टर म्हणू का? नाही ना. कारण ज्ञानाला कृतीची जोड मिळाली तेव्हाच ते जीवन बदलते. अजून एक उदाहरण बघूयात आपण. एका पोहण्याच्या प्रशिक्षकाने तुम्हाला पोहण्याचे सर्व नियम शिकवले. हात कसे हलवायचे, श्वास कसा घ्यायचा, पाय कसे मारायचे, सगळे समजले. पण तुम्ही आयुष्यात कधी पाण्यात उतरलेच नाही, तर तुम्ही पोहायला शिकाल का? कधीच नाही. हेच श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. ज्ञान म्हणजे नकाशा आणि कर्म म्हणजे त्या नकाशावर चालवलेला प्रवास. नकाशा हातात असूनही चाललो नाही तर आपण गंतव्यापर्यंत, आपलं जे ध्येय आहे त्याच्यापर्यंत पोहोचणार कसं? तर आपण अशा पद्धतीने पोहोचू शकत नाही. आता विज्ञान काय सांगते ते पाहूयात. एका माणसाला सांगितले, 10 मिनिटे काहीही विचार करू नकोस. तुम्हाला वाटते तो यशस्वी होईल? नाही. कारण आधुनिक न्यूरोसायन्स सांगते मेंदू हा रिकामा बसण्यासाठी बनलेलाच नाही. शरीर शांत असले तरी मेंदू सतत आठवणी, कल्पना, चिंता आणि नियोजन करतच असते. म्हणून श्रीकृष्ण 5000 वर्षापूर्वी म्हणाले, एक क्षणही कोणताही मनुष्य कर्माशिवाय राहू शकत नाही. किती आश्चर्य आहे. हजारो वर्षापूर्वी सांगितलेलं हे सत्य आज विज्ञानही अनुभवत आहे. आता आपण कुरुक्षेत्राच्या रणांगणात प्रवेश करूया. बघा, कल्पना करा, सगळीकडे धूळ उडत आहे, शंखनाद झाला आहे, दोन्ही बाजूंना लाखो योद्धे सज्ज आहेत. रथाच्या मध्यभागी उभा आहे अर्जुन आणि सारथी आहेत स्वतः भगवान श्रीकृष्ण. पण जगातील सर्वात पराक्रमी धनुर्धराच्या हातातून धनुष्य खाली पडते. त्याच्या डोळ्यात अश्रू येतात आणि तो श्रीकृष्णांना असा प्रश्न विचारतो, हे केशवा, जर ज्ञान कर्मापेक्षा श्रेष्ठ असेल तर मला ह्या युद्धासाठी का प्रवृत्त करता? मित्रांनो, हा प्रश्न फक्त अर्जुनाचा नाही, हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याचा आहे, प्रत्येक कर्मचाऱ्याचा आहे, प्रत्येक गृहिणीचा आहे, प्रत्येक साधकाचा आहे आणि कदाचित आपला आणि तुमचाही आहेच आहे. आज आपण श्रीकृष्णाचे उत्तर फक्त ऐकणार नाही बरं का, तर ते आपल्या जीवनात, आपल्या मनात आणि आधुनिक विज्ञानाच्या प्रकाशामध्ये ते आपण समजून घेणार आहोत. चला, कर्मयोगाचा हा अद्भुत प्रवास सुरू करूया. कर्मयोगाचा हा अद्भुत प्रवास आपण सुरू करूया. डोळे क्षणभर मिटा,
आणि मनाने आपण सुमारे 5,000 वर्षे मागे जाऊया. कुरुक्षेत्राच्या विशाल रणांगणावर सूर्य नुकताच उगवला आहे. हजारो रथ, लाखो सैनिक, हत्तींची प्रचंड गर्जना, घोड्यांचे टाप आणि शंखाचा निनाद संपूर्ण वातावरण दणाणून सोडत आहे. आजचा दिवस इतिहास बदलणार आहे. एका बाजूला कौरव, दुसऱ्या बाजूला पांडव आणि त्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा आहे एक सुवर्ण रथ. त्या रथावर उभा आहे जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुन आणि त्या रथाची सामर्थ्य करत आहेत स्वतः योगेश्वर भगवान श्रीकृष्ण. अर्जुन म्हणतो, हे कृष्णा, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभे करा. श्रीकृष्ण काहीही बोलत नाहीत. ते शांतपणे रथ पुढे नेतात आणि नेमका भीष्म आणि द्रोणाचार्य यांच्यासमोर रथ उभा करतात. श्रीकृष्णांना माहीत होते आज युद्धापेक्षा मोठे युद्ध अर्जुनाच्या मनात सुरू होणार आहे. अर्जुन समोर पाहतो आणि अचानक त्याचा श्वास जड होतो. त्याला शत्रू दिसत नाहीत. त्याला दिसतात आजोबा, गुरु, मामा, बंधू, मित्र, नातेवाईक, त्यांचे संपूर्ण आयुष्य. त्यांच्या हातातील धनुष्य थरथरू लागते. घाम फुटतो, तोंड कोरडे पडते, हृदयाचे ठोके वाढतात, डोळे पाणावतात आणि तो रथात बसून म्हणतो, मी युद्ध करणार नाही. मित्रांनो, आज मानसशास्त्र या अवस्थेला ॲक्यूट स्ट्रेस रिस्पॉन्स किंवा भावनिक निर्णयाचा क्षण असे म्हणते. जेव्हा भावना इतक्या तीव्र होतात की मेंदूचा विचार करणारा भाग मागे पडतो आणि निर्णय भावनांवर घेतले जातात. अर्जुनालाही तेच झाले. तो भ्याड नव्हता, तो दुर्बलही नव्हता, तो फक्त भावनांनी व्यापला गेला होता. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला एकच प्रश्न विचारला नाही, युद्ध का करत नाहीस? कारण श्रीकृष्णांना माहीत होते समस्या युद्ध नाही, समस्या अर्जुनाच्या मनाचा आहे. जेव्हा मन गोंधळलेले असते तेव्हा योग्य माणूसही चुकीचा निर्णय घेतो आणि जेव्हा मन शांत असते तेव्हा कठीण निर्णयही योग्य रीतीने घेता येतात. याच क्षणापासून सुरू होते मानवजातीतील सर्वात महान संवाद, भगवद्गीता. आता पुढे श्रीकृष्ण अर्जुनाला आत्म्याचे ज्ञान देतात आणि जेव्हा दुसरा अध्याय संपतो तेव्हा अर्जुनाच्या मनात एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर आत्मज्ञान इतके श्रेष्ठ आहे तर मग मला युद्ध का करायचे? याच प्रश्नांपासून भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायाचा कर्मयोगाचा आरंभ होतो आणि आता श्रीकृष्ण अर्जुनाला असे उत्तर देणार आहेत जे फक्त त्याचेच नाही तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील गोंधळ दूर करू शकतो. तर बघा, त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण काय उत्तर देत आहेत. श्रीकृष्ण स्मितहास्य करतात. अर्जुनाचा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण रागावत नाहीत, ते हसतात. कारण त्यांना माहीत आहे हा प्रश्न अज्ञानातून नाही तर जिज्ञासेतून जन्माला आला आहे. श्रीकृष्ण शांतपणे अर्जुनाकडे पाहतात आणि म्हणतात, अर्जुना, तुला असे का वाटते की ज्ञान आणि कर्म हे एकमेकांचे शत्रू आहेत? तुला वाटते जर ज्ञान मिळवायचे असेल तर कर्म सोडावे लागेल, पण निसर्गात असे कुठे घडते? पहिले उदाहरण बघा, नदीचे. श्रीकृष्ण म्हणाले, समोर वाहणारी नदी बघ. जर नदी म्हणाली, मी आता वाहणार नाही कारण मला समुद्र गाठायचा आहे, जर ती समुद्रापर्यंत पोहोचेल का? असा तिने विचार केला तर ती समुद्रापर्यंत पोहोचेल का? कधीच नाही. वाहने हेच नदीचे कर्म आहे आणि सतत वाहत राहिल्यामुळेच ती समुद्रात विलीन होते. त्याचप्रमाणे कर्म हेच मनुष्याला परमात्म्यापर्यंत घेऊन जाणारे साधन आहे. दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊयात तर हृदयाचं. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, अर्जुना, तुझे हृदय पाहिले आहेस का? ते एकही क्षण थांबत नाही. दिवस असो, रात्र असो, तो झोपलेला असो किंवा ध्यानात बसलेला असो, सतत हृदय धडकत असते. जर हृदय म्हणाले मी विश्रांती घेतो तर जीवनच संपेल. आजचे विज्ञानही हेच सांगते. हृदय, फुफ्फुसे, मेंदू, पेशी, शरीरातील प्रत्येक भाग सतत कार्यक्षम राहतो. जीवन म्हणजेच सतत चालणारी क्रिया. म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात की एक क्षणही कोणी कर्माशिवाय राहू शकत नाही. श्रीकृष्ण म्हणाले, समजा एक शेतकरी म्हणाला, मला धान्य हवे आहे पण मी नांगरणार नाही, मी बी पेरणार नाही, पाणी देणार नाही, तर त्याच्या शेतात पीक येईल का? तर नाही. ज्ञान म्हणजे बी कोणते आहे हे समजणे, पण कर्म म्हणजे ते बी जमिनीत पेरणे. दोन्ही एकत्र आले तरच पीक येते. मग अर्जुन पुन्हा विचारतो,
हे कृष्णा, म्हणजे ज्ञानाचा काही उपयोग नाही का? श्रीकृष्ण प्रेमाने म्हणतात, नाही अर्जुना, ज्ञान हे दीपक आहे, पण चालावे तुलाच लागेल. नकाशा हातात असला तरी पायांनी चालल्याशिवाय गंतव्य मिळत नाही. याच्यावरून जीवनामध्ये संदेश असा आहे, आपण अनेकदा म्हणतो, वेळ मिळाला की साधना करीन, नोकरी संपली की ध्यान करीन, मुलं मोठी झाली की देवभक्ती करीन. पण श्रीकृष्ण सांगतात, साधना ही संसारापासून पळून जाण्यात नाही. संसारातील प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण करून बुद्धीने आपण अर्पण करून जगण्यात आहे. स्वयंपाकही साधना होऊ शकतो. शिक्षकाचे अध्यापनही साधना होऊ शकते. शेतकऱ्याची शेतीही साधना होऊ शकते. आईची मुलांवरील सेवा किंवा मुलांचं आईसोबत राहणं, आईवरती प्रेम करणं, आईवडिलांना सुख देणं हे सुद्धा त्यांची साधनाच आहे. जेव्हा कर्मामागे अहंकार नसतो आणि भाव असतो, हे परमेश्वरा, हे कार्य तुझ्यासाठी, तेव्हाच कर्माचे रूपांतर हे कर्मयोगामध्ये होत असते. कुरुक्षेत्राचे युद्ध 18 दिवस चालले, पण अर्जुनाच्या मनातील युद्ध ते फक्त काही क्षणातच संपले. का? कारण त्याला नवीन सल्ला, नवीन शस्त्र मिळाले म्हणून नाही, तर नवीन दृष्टी मिळाली. श्रीकृष्णाने अर्जुनाच्या हातात नवीन धनुष्य दिले नाही, त्याच्या मनात नवीन विचार दिला. ते म्हणाले, अर्जुना, युद्ध बदलण्याची गरज नाही, तुझी वृत्ती बदल. आणि मित्रांनो, आज आपल्यालाही हेच सांगितले जात आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक कुरुक्षेत्र आहे. कोणाचे ते नोकरीचे आहे, कोणाचे संसाराचे आहे, कोणाचे आजाराशी लढण्याचे आहे, कोणाचे आर्थिक अडचणीचे आहे, कोणाचे स्वतःच्या मनाशी चालण्याचे संघर्ष आहे. आपणही अनेकदा म्हणतो, हे सगळं सोडून कुठेतरी निघून जाऊ. पण श्रीकृष्ण म्हणतात, पळून जाऊ नकोस, उभा राहा. कर्तव्यापासून पळण्यात शांती नाही, कर्तव्याला परमेश्वराशी जोडण्यात शांती आहे. एक शेवटची गोष्ट. समजा 2 माणसे दगड फोडत होती. एका माणसाला विचारले, काय करतोस? तो रागाने म्हणाला, दगड फोडतोय. दुसऱ्याला विचारले, तो हसून म्हणाला, मी मंदिर बांधतो आहे. दोघांचे काम एकच होते, पण विचार वेगळे होते. पहिल्याला ओझे वाटत होते, दुसऱ्याला आनंद. कर्म तेच होते, पण भाव बदलला आणि जीवन बदलले. म्हणून उद्यापासून तुमचे काम बदलू नका, कामाकडे पाहण्याची दृष्टी बदला. स्वयंपाक करत असाल तर तो ईश्वराची सेवा समजा. शिकवत असाल तर भविष्यातील पिढी घडवत आहात असे समजा. शेती करत असाल तर संपूर्ण समाजाचे पोट भरत आहात असे समजा. घर सांभाळत असाल तर संस्काराची पेरणी करत आहात असे समजा. तेव्हाच कर्माचे रूपांतर कर्मयोगात होईल आणि कर्मयोगातून मन शुद्ध होईल. मन शुद्ध झाले की ज्ञान प्रकट होईल आणि ज्ञानातून परमात्म्याचा अनुभव होईल. श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला संदेश आजही प्रत्येकासाठी तितकाच जिवंत आहे. कर्तव्य सोडू नका, कर्तव्यामागचा स्वार्थ सोडा. यातच कर्मयोगाचे संपूर्ण रहस्य दडले आहे. रामकृष्ण हरी. जय श्रीकृष्ण. जर हा विचार तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल तर तो फक्त स्वतःपुरता ठेवू नका. आपल्या कुटुंबियांपर्यंत, मित्रांपर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचवा. कारण गीता वाचणे ही सुरुवात आहे. गीता समजणे हा प्रवास आहे, पण गीता आचरणात आणणे हेच खरे जीवन आहे. रामकृष्ण हरी. जय श्रीकृष्ण.